श्री संताची या माथा चरणावरी, श्री संताची या माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख। आयु डौरली हे काया कृपेच्या उरसे, डौरली हे काया कृपेच्या उरसे, नवे अनारिसे उद्धरलो, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख। तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख। पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः। दुसरे चरणा संताची या, दुसरे चरण संतांचे या, दुसरे चरण संतांचे या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर। संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितोयेन समाधिराज, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। श्री संताची या माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख। सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा संतप्र प्रकरणातील अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संतांना नमस्कार करून परमार्थाचा योग आलाय, परमार्थाच्या क्षेमाचा आशीर्वाद मागतायत। विठ्ठला उपस्थित सर्व भाविक सज्जन, वैष्णव गुणीजन, महाराज मंडळी, सर्व जो ह भप सद्गुरु जोग महाराज भक्ती परायण मंडळी, या सर्वांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये सद्गुरुवर्य प्रातस्मरणीय श्री गुरु मोठे बाबा यांच्या पुण्यतिथीचा औचित्य साधून बाबावर निष्ठा असणारा पूर्ण धुळे जिल्हा, या सर्व धुळे जिल्हा दरवर्षी पूज्य बाबांचा हा पुण्यतिथी महोत्सव नारळी उत्सव या उत्सव सदराखाली संपन्न करत असतो। या वर्षी हे त्याचं 15वं वर्ष, बाबाची 15वी पुण्यतिथी आहे आणि 15वं वर्ष संपन्न करण्याचं सौभाग्य श्री क्षेत्र वरखेडे या गावाला प्राप्त झालं आणि त्या वरखेडे गावाने या उत्सवाचं आयोजन करत असताना या उत्सवातील पहिल्या दिवसाची चिंतन सेवा करण्याचं सौभाग्य सर्व उत्सव समिती, त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे सुदर्शन महाराज असतील, प्रकाश महाराज असतील, मधु महाराज असतील, ही सगळीच मंडळी यांच्या संपर्कातून, या मंडळीच्या आज्ञातून आणि जोग महाराजाचा एक पाईक या नात्याने ही सेवा करण्याचं सौभाग्य दासाला प्राप्त झालेलं आहे। उत्सवाचा पहिला दिवस आहे, पहिल्या दिवसाचे चिंतन करण्याचं सौभाग्य सर्व मंडळीने मला दिलं, त्याकरता सर्वप्रथम मी समितीचे आभार मानतो आणि चिंतन सेवेच्या दृष्टीने माझा प्रवास चालू करतो। आज उत्सवाचा पहिला दिवस आहे आणि या गावात आल्यानंतर म्हणजे प्रवेश केल्यापासून तर या क्षणापर्यंत या उत्साहाचं जे दर्शन आहे, हा उत्साह सांगतो या उत्सवाचा पहिला दिवस आहे का जागराचा दिवस आहे, फरकच कळेना। एवढा या मंडळीचा काय आहे, उत्साह आहे। गावोगावी उत्सव असतो पण त्याच्यात उत्साह नसतो, मुले घातले रडाया नाही असू नाही माया, पण आपल्या अंतःकरणात सद्गुरु मोठे बाबा विषयी असणारी निष्ठा आणि वरखेड्याला हे सौभाग्य प्राप्त झालं,
याचं कारण अजून एक असे की या भूमीला गुरुवर्य मोठे बाबांचे पाय लागलेले आहेत. पूज्य बाबा या भूमीला पावन करून गेलेले आहेत आणि मग त्यांच्या पावलाची प्रसन्नता अजून उपलब्ध आहे. त्या गोपीगीतामध्ये एक भाव फार गोड आहे. जेव्हा परमात्म्याचा विरह झाला ना आणि जेव्हा त्या गोपिका सैरवैर फिरू लागल्या आणि सैरावैरा फिरत असताना त्या झाडांना, पशूंना, वेलींना विचारू लागले की आमचा कृष्ण तू पाहिलास का? तर त्या वर्णनामध्ये एक वर्णन असं आहे, ते या पृथ्वीला विचारू लागल्या. कारण सगळ्याला विचरण करण्याकरता आधार कोणाचा आहे? पृथ्वीचा आहे. आणि त्या पृथ्वीला विचारू लागल्या, अगं भूमी तू तरी सांग, कृष्ण आमचा पाहिलास का? नेमका तू कुठे गेला? आणि आम्ही तुला का विचारतो याचं कारण सांगताना गोपिकांनी कारण लय गोडवी सांगितलंय. आम्ही भूमी, हे पृथ्वी, तुलाच हे आम्ही का विचारतो त्याचं कारण आहे, कारण धनुज अर्थात जेव्हा भगवंतानं वामन अवतार धारण केला आणि जेव्हा त्याच्या पूर्ण पायाचा स्पर्श तुला झाला आणि त्या स्पर्शाने तुझ्या अंगावर जे रोमांच निर्माण झाले त्या हराळीच्या रूपाने अजून जागे आहेत. म्हणजे जी हराळी उगवलेली ना तुझ्यावरची, ते म्हणजे काय आहेत? भगवंताच्या चरण स्पर्श झालाय कधी? म्हणजे वामन अवतारामध्ये. पण त्या चरणाच्या स्पर्शाचा आनंद अजून तुझ्या अंगावर दिसतोय. कशावरून? ज्या अर्थी तुझ्यावर ही हराळी जी आहे ना टवटवीत आहेत, हेच कोणी रोमांच आहेत. म्हणजे भगवान कृष्णाच्या म्हणजे भगवान विष्णूच्या चरण स्पर्श वामन अवतारात झाला, तर त्या पृथ्वीला कृष्ण अवतारात सुद्धा तो आनंद, तो चरणस्पर्शाचा अनुभव विस्मृतीत गेला नाही. मला असंच वाटतं बाबांचा चरणस्पर्श 15-20 वर्षापूर्वी या गावाला झाला, पण त्याचा आनंदाच्या संवेदना अजून जाग्या आहेत. अजून या संवेदना जाग्या आहेत की ज्या संवेदना अजून एक वेगळा आनंद निर्माण करून देत आहेत. खर तर सहसा उत्सवात पहिला दिवस म्हटलं, तुमच्याकडे धिरड शब्द आहे का? धिरड मी सांगतो, तुम्ही तुम्हाला तुमच्या भाषेत त्याला काय म्हणते ते तुम्ही सांगा, फक्त मला समजेल या भाषेत सांगा. म्हणजे तांदळाचं पीठ म्हणा, सगळ्या धान्याचं पीठ असं पातळ केलं जातं आणि तव्यावर असं ओतलं जातं. डिंडर असं आहे का? डिंडर. थांबा, मला सेव्ह करू द्या मेमरी मध्ये, कारण एक नवीन शब्द ऍड झाला आज. डिंडर का डिंडर? एवढे गुरु नको मला, एकानं भागत माझं. एवढे गुरु कशाला होता माझे? एक जण तुम्ही सांगा काय? दिंडरे. एक म्हणतं ड, एक म्हणतं द, एक म्हणतं घ. ड डफाचा ढिंडरे. जरा जड बुद्धीचा आहे, बुद्धीचा म्हणतोय मी. ढिंडर बाई किती सुग्रण असली ना, ते पहिलं ढिंडर मोडतच असत. त्याचं कारण आहे, पहिलं धिरड डिंडर हे ना अंदाज घ्यायचं असतं. तसं उत्सवातलं पहिलं कीर्तन जरा अंदाजे वारी असतं. जमलं तर जमलं, नाही तर मोडून खाल्लं. पण आज पहिला दिवस आहे, पण भाग्य आहे समितीचं, एवढा वजनदार कीर्तनकार पहिल्या दिवशी भेटला. पाया भक्कम असला की बिल्डिंग चांगली होती, बाकी काही नाही, मला एवढं म्हणायचं. आणि काय नाही महाराज, पहिल्या दिवशी शेवटच्या दिवसात लय फरक नसतो, लय नसतो फरक. शेवटच्या दिवशी समाज जास्त असतो, पण पकवाजाची शाही पडलेली असती. पहिल्या दिवशी समाज कमी असू द्या, पण पकवाजाची शाही बघा बरं कशी टन टन. बघा आहे का नाही? असो, पहिल्या दिवसाची सेवा आहे. आणि आपली परंपरा, पहिल्या दिवशी मंगलाचरण करण्याची एक पद्धत आहे, त्याला अनुलक्षून हा अभंग घेतलाय. ते मंगलाचरण करायचे पूज्य बाबांच्या संबंधानं. ऐका, जगात जेवढे जन्माला येतात ना, ते सगळेच इतिहासात जमा होतात. ऐकताय ना? जेवढे जन्माला येतात ते इतिहासात जमा होतात. पण असे थोडे अद्वितीय पुरुष असतात, त्यांना इतिहासात आपली नोंद ठेवता येते. इतिहास जमा तुम्ही होणार, इतिहास जमा मी होणार, आपण सगळे इतिहासात जमा होणार. पण इतिहासामध्ये नोंद ठेवावी ज्या मंडळींची, अशी माणसं थोडी असतात. मी आधी संकोचित एका संप्रदाय किंवा एका संस्थेपुरतं बोलणार नाही. जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल या महाराष्ट्राचा, त्या इतिहासामध्ये नक्कीच एक पान पूज्य मोठे बाबा करता ठेवावं लागेल.
आणि जेव्हा वारकरी संप्रदायाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा एका पानावर भागणार नाही. अख्खं एक प्रकरण ज्यांच्या नावानं होईल ते गुरुवर्य मोठे बाबा आहेत. अख्खं एक प्रकरण ठेवावं लागेल. अख्खं एक प्रकरण की काय कार्य आहे त्यांचं, काय कार्य आहे. तो काळ आहे 1932 सालचा. किती? 1932 साल. 1932 साली हा खानदेश सोडून तो महात्मा आळंदीला गेला. माझ्या अल्प माहितीनुसार बाबाची संस्थेची नोंद कधीची आहे? 1932 साली गुरुवर्य मोठे बाबा आळंदीत गेले. जाताना विद्यार्थी होऊन गेले, पण विद्यार्थी होता होता संस्थेने कधी त्यांना मोठे बाबा केलं हे मला वाटतं मोठे बाबालाही कळालं की नाही कोणास ठाऊक. संस्थेने त्यांना केलं, संस्थेने त्यांनाच काय केलं, होण्याजोगे तेच होते. विठाला विठाला एकाला विचारलं अरे तुला 50 बायका दाखवल्या पण हीच काय केली, करण्याजोगी तीच होती. विठाला विठाला दिग्गज मंडळी होती. पण काय, कोणत्याही संस्थेचं कार्य करण्याकरता माणूस कसा असावा, ट्रस्टमध्ये कशी माणसं असावी याच्याकरता व्यवहारात काय सांगितलं जातं. ट्रस्टमध्ये जी माणसं सभासद घ्यायची, एखादा न्यास स्थापन केला आणि त्याकरता जेव्हा सदस्यांची निवड केली जाते तेव्हा सदस्य कसे असले पाहिजे, निरपेक्ष असले पाहिजे, तर काही वादच नाही, वादच नाही. नाहीतर सहकाराचा प्रवास स्वहाकारापर्यंत आमच्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. झालं माझं बोलणं. सहकाराचा प्रवास आम्ही स्वहाकारापर्यंत पाहिलेला आहे. ऐका मंडळी, कसे असावे म्हणजे माणूस कार्याला वेळ देणारा असावा. पहिली गोष्ट काय सांगितली, वेळ देणारा असावा. ज्याला वेळ देता येत नाही त्याला पैसा ज्याला देता येतो असा असावा. एक तर त्याने वेळ दिली पाहिजे, नाहीतर पैसा दिला पाहिजे. पण ज्यांना वेळही देता येत नाही, पैसाही देता येत नाही, त्यांनी नॉलेज दिलं पाहिजे, युक्ती दिली पाहिजे. असा माणूस काय असावा, एखाद्या ट्रस्टमध्ये असावा. एक तर त्याच्याकडे ज्ञान असावं, एक तर पैसा असावा, नाहीतर वेळ असावी. वेळ का, तिथच्या सर्व ज्या योजना आहेत, ज्या कार्य आहेत ते कार्य चालवण्याकरता काय असावं, वेळ असावा. नाही वेळ देता येत त्या कार्याकरता लागणारा पैसा त्यानं प्रत्येक वेळा स्वतःच दिला पाहिजे असं काही नाही. पण ती व्यक्ती अशी पारदर्शक पाहिजे ज्याच्या नावावर पैसा गोळा झाला पाहिजे. त्या व्यक्तीच्या नावावर काय झाला पाहिजे, पैसा गोळा झाला पाहिजे. म्हणजे दात्यांना सुद्धा वाटलं पाहिजे नाही बाबा ह्या व्यक्तीला दिलं पाहिजे. आणि होतं महाराज, जेव्हा आपला हेतू चांगला असतो ना ते आपोआप सहकार्य करणारे मिळत असतात. कारण एक आहे, कर्मवीर भाऊराव पाटील नावाचा एक माणूस, त्याला बहुजन समाजाच्या शिक्षणाची कळकळ निर्माण झाली आणि त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. तर पहिली संस्था, त्यांची पहिली शाखा एका झाडाखाली होती आणि ती संस्था रजिस्टर करण्याकरता बायकोचं मंगळसूत्र मोडलं त्या माणसाने. पण निरपेक्ष माणूस दिसला, पारदर्शक माणूस दिसला, देणारे आपोआप दाते काय झाले, पुढे होत झाले. आज रयत शिक्षण संस्थेचा काय व्याप आणि किती व्याप्ती महाराष्ट्रात आहे हे ध्यानात ठेवा. म्हणून मी कधी कधी सांगत असतो, अल्पबुद्धीने जर शैक्षणिक क्षेत्रामध्ये, ऐकताय ना मंडळी, शैक्षणिक क्षेत्रात जर कर्मवीर भाऊराव पाटील झाले नसते तर बहुजन समाजातला आयस दिसला नसता. आणि परमार्थ क्षेत्रात जर जोग महाराज झाले नसते तर बहुजन समाजातला कीर्तनकार दिसला नसता. मंडळी ध्यानात ठेवा, उपकार आहे. एकदा माणूस पारदर्शक दिसला की आपोआप येतो राहते, कमी पडत नाही, त्याला पडत नाही. महाराज, आमच्या संस्थेचा इतिहास आहे, माफ करा चुकलं माझं वाक्य, आपल्या संस्थेचा. मी आमच्या म्हणून तुम्हाला वेगळं मी वेगळा होऊ पाहतोय. आमच्या नाही, आपल्या संस्थेचा इतिहास आहे. जोग महाराजांच्या निर्याणानंतर जोग महाराजाचा उत्सव मामांनी जो चालू केला म्हणजे, आणि तो चालत राहिला. तर अशी स्थिती आहे, मामा साहेबांना किती वेळा तरी देणगीदारांना परत पाठवावं लागलं. आमचा उत्सव झालाय, तुमच्या धनाची आम्हाला आवश्यकता नाही. याच्या दोन गोष्टीचं दर्शन आहे, संस्थेची निरपेक्षता आणि संस्थेचा मामासाहेबांचा पारदर्शकपणा, लोकांचं दातृत्व. का नियम आहे महाराज, जगामध्ये मागणारे कमी आहेत, देणारे जास्त आहेत. याच्या तुमचं काय मत आहे, देणारे जास्त आहेत का मागणारे जास्त आहेत? देणारे जास्त आहेत. तुम्ही एसटी स्टँडवर जा, भिकारी जास्त का देणारे जास्त? जाऊ द्या ना, मंडपातच पहा ना, देणारे तुम्ही सगळे, मागणारे आम्ही उगाच 4-2. ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद, बाकीच्या ताण घेऊ नका.
तात्पर्य आहे का मंडळी? हो, एक तर पैसा देणारा असावा, वेळ देणारा असावा, किंवा त्याच्याकडे काहीतरी ज्ञान असावं, त्यानं सल्ला दिला पाहिजे. कोणतं कार्य करण्याकरता नेमकं काय पाऊल उचललं पाहिजे, हो, सल्लागार तरी पाहिजे, त्याच्याकडे ज्ञान तरी पाहिजे. अशा 3 गोष्टी ज्यांच्याकडे असतात असे मंडळी ट्रस्टमध्ये असतात. आणि या 3 गोष्टीचा मिलाप होणं फार दुर्लभ आहे. ज्यांच्याजवळ वेळ आहे त्यांच्याकडे पैसा नाही, ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे वेळ नाही. मध्यंतरी व्हॉट्सअपला एक पोस्ट फार गोड फिरली पहा. म्हणे टी व्हीवर स्कॉर्पिओची जाहिरात आहे, टी व्हीवर थारची जाहिरात आहे, पण BMW, जाग्वार ह्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांची टी व्हीवर जाहिरात नाही म्हणले. आणि का नाही? कारण ह्या गाड्या घ्यायची ज्यांना कुवत आहे त्यांना टी व्ही पाहायला वेळ नाही. म्हणून काही लोक पैशावाले पण त्यांच्याकडे काय नाहीये, वेळ नाहीये. काही जणांजवळ वेळ आहे पण पैसा नाहीये, काही जणांजवळ दोन्ही आहे तर नॉलेज नाहीये. पण विठ्ठल भावडू चौधरी म्हणजे पूज्य बाबाची उपाधी, बरोबर ना, बाबाचं नाव, या नावाचे एक साधक संस्थेत गेला. ते मोठे बुवा का झाले? कारण त्यांनी वेळ संस्थेला दिला. त्यांच्याकडे ती संस्था चालवण्याचं ज्ञानही होतं आणि जीवन असं होतं, त्यांनी नुसता शब्द टाकला की पैशाचा ढीग लागत होता. खर तर जोग महाराजांनी संस्था स्थापन केली तेव्हा या संस्थेचा भौतिक विकास किती व्हावा हे जोग महाराजाच्या किती डोक्यात होतं याचा अंदाज मला नाही घेता यायचा. घेता आला तरी मला सांगण्याच्या थोड्या मर्यादा आहेत. पण तरी तुम्ही जोग महाराजांच्या संस्थेच्या परंपरेचा पहा. जोग महाराजानंतर स्वामी त्या अध्यक्षपदावर आले, त्याच्यानंतर मामा आले, नेवरगावकर आले, बरोबर ना, सखे नेवरगावकर आले, आणि त्याच्यानंतर गुरुवर्य मोठे बाबा आले. ह्या अध्यक्षीय पदाच्या कारकिर्दी जर आपण पाहिल्या तर संस्थेचा भौतिक विकास करण्याचं सौभाग्य ज्या 2 अध्यक्षाला प्राप्त झालं त्यात एक बंकट स्वामी आहेत आणि त्यानंतर मोठे बाबा आहेत. म्हणजे भौतिक विकास म्हणजे संस्था म्हणजे कोणता अध्यक्ष कमी, मला तरतम भाव करायचा नाहीये, पण भौतिकतेच्या दृष्टीने सांगायचं. कारण त्या काळात म्हणजे बाबा मोठे बाबा तेव्हा विद्यार्थी असतील, जेव्हा त्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीने पाहिला असेल, वा वा छान, हा पोरगा तेवढा गुणी आहे, तेवढा सालस आहे, सुंदर आहे, ह्याच्याकडे कुवत आहे सगळ्यांना सांभाळून घेण्याची. एक गोष्ट सांगतो, कार्य कोण करू शकतो? ज्याला सगळ्याला सांभाळता येत. म्हणून ते छत्रपती शिवाजी महाराजाला जे पत्र पाठवले ना, रामदास स्वामीचं पत्र प्रसिद्ध आहे, त्याच्यात एक ओवी प्रसिद्ध आहे पहा. मराठा तितुका मेळवावा. मराठा म्हणजे विशिष्ट जात नाही, मराठा भाषिक, मराठा भाषिक, जे जे मराठी बोलतात ते सगळे मराठा तितुका मेळवावा. आणि पुढं काय? गुण दोषा सह स्वीकारावा. कोणाचा वापर कुठं करता येईल सांगता येत नाही, पण ते कुवत पाहिजे. शिवाजी महाराजाच्या चरित्रातला एक प्रसंग आठवला म्हणून सांगतो 2 मिनिटात. ते शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगडावर, नंतर रायगडावर गेली. तर शिवाजी महाराज हे पर्यावरण प्रेमी होते, वादच नाही. वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे पक्षी सुस्वरे आळविती, हा गुरुचा उपदेश मानणारे होते. शिवाजी महाराजांच्या राज्यात असा नियम होता, ओलं झाड तोडता येत नव्हतं. वाळलेलं झाड तोडायला काय होती? परवानगी होती. पण ओलं झाड तोडायला काय नव्हती? परवानगी नव्हती. पण एक माणूस एवढा हुशार होता, हुशार नाही चाबरा होता. हुशार वेगळं, चाबरं वेगळं. दोन्हीतला फरक सांगायचा जर ठरला तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षकांनी एक 1 इंची लोखंडाचा 12 जागेवर वाकडा झालेला पाईप दिला आणि पोरांनो तारेचा वापर न करता याच्यात दोरा भरून आणा म्हटले. सगळे इंजिनियर पोरं बसले होते, फर्स्ट क्लास वाले होते, सगळे टेन्शन मध्ये आले. दोरा कसा भरायचा या वाकड्या पाईपामध्ये? पण त्याच्यात एक हुशार नाही, एक चाबरं होतं. ते म्हणले 1 मिनिटात भरता येतो म्हणले. का? बाजूला गेलं, तिने उंदराचं पिलू धरलं, त्याच्या शेपटीला दोरा बांधला, दिला हुसकून, ते करून तिकडून निघालं, भरला दोरा. हुशारी वेगळी, चाबरी वेगळी. खरंच ना, समाजाला हुशार बी पाहिजे, नाही बोलू का, चाबरी बी पाहिजे. हा, तर ते जरा चाबर होत. एक व्यक्ती, तो काय करायचा? कायद्यात बसून झाड तोडत होता. कायद्यात कसं बसवायचा? त्याच्याकडे हातवटी होती, तो तार घ्यायचा आणि अशा इथापिनं आपलं शितापिनं
झाडाचा बुंदा कापायचा, मुळाचा आणि झाडाचा काय करायचा संबंध तोडून द्यायचा सोडून. मग 8-10 दिवसात ते झाड वाळायचं, वाळलं कायद्यात बसलं मग तो तोडायचा. हे पकडलं गेलं. हे काय झालं? पकडलं गेलं. आणि पकडल्यानंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसमोर त्याला आणलं आणि विचारलं, हा असा असा करतो, ह्याला काय शिक्षा करायची राजे? ह्याला शिक्षा करू नका म्हणले, हे आपल्या सैन्यात भरती करून घ्या. हे काय शिक्षा? अहो तो गुन्हेगार आहे. नाही म्हणले, असू द्या, घ्या त्याला सैन्यात. आपण राजे सांगितलं तेवढं करा म्हणले. त्याला घेतलं महाराज. नियोजकच तत्व दुर्लभ म्हणतात ना, नियोजक काय असतो? दुर्लभ असतो. महाराज काय केलं, जेव्हा प्रतापगडावर अफजल खानाची भेट ठरली, शिवाजी महाराजाला तो माणूस आठवला. कारण अफजल खान एकदा जावळीत आणायचा पण बाहेर जाऊ द्यायचा नव्हता, हे त्यांचं आखणी होती. आणि तो माणूस आठवला. शिवाजी महाराजांनी त्या माणसाला बोलवलं आणि त्याला एकच सांगितलं, तुझ्याकडे ती हातवटी आहे, जसा ज्या मार्गाने अफजल खान येणार आहे आणि ज्या मार्गाने जाणार आहे त्या मार्गाच्या रस्त्याच्या दोतर्फा जी मोठी मोठी झाडे आहेत त्याची बुंदे कापून ठेवायचे. जाताना सैन्याला वाटायचं झाड चांगले आहेत, आणि जसा का अफजल खान फाडला तसे झाड लोटले, सैन्याला पळताच आलं नाही, डांबून मारले. म्हणजे असा गुन्हेगार सुद्धा कसा वापरायचा ही हातवटी पाहिजे, जी मोठे बाबाकडे होती. अशी माणसं बाबाच्या लाडाची होती की नाही? आवडीची होती ना. आणि म्हणून अशीही माणसं कशी हाताळायचे, ती हातवटी एकाच माणसाकडे होती, ती म्हणजे मोठे बाबाकडे होती.